नमस्कार, मी जान्हवी लटके. आपला नगर MH16 आज पोहोचलाय पारनेर तालुक्यात. तर चला इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. चला. तुमचा खासदार विखे की लंके? लंके वाला पाहिजे. का बरं? चांगला माणूस आहे, प्रत्येक संघ व्यवस्थित बोलू. बरं विखे का नको मग? विखे चांगला माणूस तसं काय चला पुढे वळूयात. होणार नगर दक्षिणचा खासदार? आता आमच्या अंदाजाप्रमाणे सुप्रियादादा विखे निवडून येतील असा अंदाज आहे. लंके का नाही मग? लंकेनं आमच्या भागात सगळं वाटोळ करून ठेवलेलं येतं. इकडे काहीच केलं नाही त्यांनी. 4.5 वर्षात आहे ना त्यांनी काही कुठला रोड सुद्धा केला आमचा. सगळे रोड तसेच पडलेत. पाणी तर नाहीच नाही. फक्त त्या भागात जाऊन सांगतो का तिकडं पाणी आणि इकडं आम्हाला 8 दिवसांनी पाणी येते पारनेरला. त्याला निवडून देऊन आमची चूक झालेली पहिलेच नामदार गेला. चला पुढे वळूयात. कुठले आहेत तुम्ही? पारनेर. पारनेर. तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत. येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? आम्ही लंकेच्या बाजूनी. लंकेच्या बाजूने. का बरं? आता लंकेनी आम्हाला कोरोनामध्ये साथ दिलेली. हां बर. काय वाटतं आजी तुम्हाला? आम्हाला काय वाटायचंय बाई आता? बर. काय वाटायचंय आता? कोणी जरी आलं तर काय वाटायचं बाई? कोणी आलं तर चांगलीच गोष्ट आहे. आता एक येणार आणि एक पाडणारच आहे. किती काय केलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला पुढे वळूयात. माहिती आता निवडणुका झालेल्या आता 4 तारखेला निकाल आहे आपल्या लोकसभेचा. तर काय वाटतं कोण येणार निवडून, विखे की लंके? आता मला तर लंकेचीच खात्री आहे बाबा. आता काय सांगता येते त्याचं? बर. चला पुढे वळूयात. काय वाटतं बाबा? काय नाही आता काय सांगायचे. विखे की लंके? काय कोणी आलं तर काही फरक नाही आम्हाला. काय दिसत ते काहीच करत नाही दोघंही बी. दोघं बी? हा काहीच करत नाही. बरं. रस्ता आमचा पाणी नाही आम्हाला काय नाही काय करणार ते आधी तरी असं आहे. चला पुढे वळूयात. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत. येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके. निलेश लंके. कारण की त्यांनी खूप काम केलेले. कोरोना काळात खूप काम केलेले त्यांनी. त्याच्यामुळं लंकेच येऊ शकते. हां वर काय पण येतील तुतारी वाजन बाकी काय. बहुतेक लंके. बर. का बरं? कारण एक जनसामान्यामध्ये चांगली प्रतिमा आहे त्यांची. कोरोना काळात चांगलं केलेलं काम आहे. चला पुढे वळूयात. तुमचा खासदार विखे की लंके? आता आम्हाला जे बोलावं ते तुम्हाला वाईट वाटतं असेल म्हणा. नाही बोला. विखेचे 3 पिढ्या म्हणजे 50 वर्ष झाले कमल. विखेने पारनेरला काहीच केलेलं नाही. तेव्हा मला असं म्हणायचं का आता लंकेशिवाय पर्यायच नाही आमच्याकडं असं मला म्हणायचं. आणि हे लंकेश शेवटी येतील अशी मला 100% खात्री आहे. चला पुढे वळूयात. तुमचा खासदार विखे की लंके? लंके. का बरं लंके? लंके म्हणजे आमच्या तालुक्यातले आहेत ते. आणि कामं वगैरे आणि घरच्यासारखे आहेत ते. चला कोण येणार निवडून? 100% सुजयदादा विखे निवडून येणार. का बरं? त्यांची कामं आहेत तेवढी. चला कुठले आहेत काका? हंगा. बरं तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत. त्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? लंके. बरं. का बरं? चांगलं काम आहे त्यांचं. चला पुढे वळूयात. अरे मुलाखती बोल ना. बोला आजी. आता निवडणुका झालेल्या आहेत आता. येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे. तर काय वाटतं कोण होणार नगर कसं सांगताच नाही यायचं मॅडम. कसं सांगायचं? संकेत कसं सांगायचं? अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं? नाही कुणाचं संकेत मी कशी सांगू शकत? सांगायला देवा. संकेत आपण सांगू शकत नाही. कोण कोणाचं नशिबाला नशीब आहे. शेवटी तकदीर आहे. तकदीरात काय आहे ते समजून नाही येणार. बरोबर आहे ना? हे असा देव आहे, मध्ये देव आहे. आपल्याला काहीच कळणार नाही. कुणी जरी आलं तरी आपल्याला 2 रोजीरोटी कमवायचीच आहे. कुणी कुणाला काही देऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? आपल्या कष्टाचं ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस 2 रुपये. आज तुम्हाला काही का होईना 2 रुपये मिळायचेच म्हणून तुम्ही
बरोबर इथं गावं सोडून आले, तुमचे गावं सोडून परक्या गावामध्ये, बरोबर आहे की नाही? केवळ हे 2 रुपये मिळवण्याकरताच माणूस तडफड करतं, बाकी काही नाही. इथं संपदा सगळी जागेवर राहते, काहीच नाही कुणी संघ घेऊन जाऊ शकत. आता जरी समजा हे आले ते आले तर आपल्याला सगळे सारखेच, त्याच्यात भेद नाही आपल्याला. आणि आपण म्हणजे गावाचे नागरिक हे सामान्य, फक्त आपल्याला त्या लोकांनी कुणी जरी आलं तरी त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. असे आम्ही पोटं भरतो रस्त्यावर आणि आम्हाला थोडंफार सहकार्य केलंच पाहिजे त्या लोकांनी. आम्ही कर्ज काढून, ग्रामपंचायतचं नगरपालिकेचं कर्ज काढून धंदे करतो, मग त्या लोकांनी आमची अशी धडपड केली नाही पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. थँक्यू. पुढे वळूयात. येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे, तर जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे? काय आता काही जनता म्हणती लंकेच्या बाजूने, काही विखेंच्या बाजूने. विखे जुने माणसं आहेत ना, वडिलांच्या पासून ते ह्या तालुक्यावर त्यांचं वर्चस्व आहे. मग आता लोक काय करतात काय माहिती. लोकांचं तर म्हणणं आहे लंके यावं, लंके यावं, ही सगळी आता पारनेरकरांची इच्छा आहे ना. एक तर खासदारकी कधी मिळालेलं नाही पारनेरला, त्याच्यामुळं पारनेरला पारनेरचा खासदार व्हावा असं ही लोकांची इच्छा आहे. चला पुढे वळूयात. काका तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं ना निलेश लंकेत निवडून नाही. का बरं निलेश लंके? कसं आहे, 25 वर्ष त्यांच्याच घरात आहे राजघराण्यासारखं. एखाद्या गरीबाला, आमच्या तालुक्यातल्या माणसाला जवळचा माणूस आहे त्याला तर पाहिजे ना. 25-30 वर्ष त्यांच्याच बाजूनी आहे सगळं. मग एक नवीन काहीतरी पाहिजे ना का नाही? हां, राधाकिशन झाला म्हणजे त्याचा पोरगा आला, आणि त्याचा पोरगा आला म्हणजे त्याचा पोरगा आला, म्हणजे नवीन काहीतरी पाहिजे ना समाजाला दाखवण्यासाठी. हां, म्हणजे तुमचेच विचार आणि तुमचीच सगळे नवीन काहीतरी पाहिजे ना. असं नवीन करणं काहीतरी नवीन होत करू पोरगा आहे, त्याला बी जाण आहे त्या गोष्टी, होईन काहीतरी. तुम्हाला काय वाटतं काका? लंकेचे लंके. का बरं लंके? का बरं इथे आज कांद्याचे बाजार काय, आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांना काहीच नाही. 5 रुपयांनी 4 रुपयांनी काय परवडते. आत्ता वाढले म्हणून जाऊ दे. आता शेतकऱ्याला कांदा आहे का? सगळं व्यापारी कांदा आहे. त्याच्यामुळे आता याची बघू आपण 5 वर्षी. कोणी काम चांगलं केलं तर आहे ठीक, नाही तर बदली करू, असं आपली. चला पुढे वळूयात. दक्षिणचा खासदार विखे की लंके? लंके. का बरं? 50 वर्षानंतर पारनेरला पहिल्यांदा खासदार केलेली, बरं. त्याच्यामुळे होणार. कारण आतापर्यंत ना खासदारकी तिकडे गेलेली, कोपरगाव, राथा, इकडे चाललेले खासदार की आम्हाला अजून चान्सेस नाही भेटला, आणि नगर, त्यामुळे आम्हाला चान्स आलेला, आम्हाला खासदार होणार आमचा. तुम्हाला काय वाटतं? आता जो निकाल लागेल तो इतिहासात पहिल्यांदाच लागेल आणि निलेश लंकेचा विजय फिक्स असतो. बरं. हा बोला. कुठले आहेत? इथलेच. इथलेच आहेत. बरं, आता तुम्हाला तर माहिती आहे आत्ताच आपल्या खासदारकीच्या निवडणुका झालेल्या आहेत. येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? निलेश लंके. का बरं? का बरं? म्हणजे कामाचा माणूस, कामाचा माणूस आहे. तुम्हाला काय वाटतं काका? निलेश लंके खासदार होणार. निलेश लंके होणार. 2 लाख लीडने निवडून येणार. बरं. तुम्हाला आता आपण आलेलो आहोत पारनेरमधील वेशी जवळ.